नमस्कार. मोतीबिंदू म्हणजे काय आणि तो सर्वांनाच होतो का? हा प्रश्न तुम्हाला देखील पडलाय का? जर उत्तर हो असेल, तर त्याचा सोप्या भाषेत मी उत्तर तुम्हाला देणार आहे. मी डॉक्टर प्राची नाईक, कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन, विषयानंतरालय. तर जसं-जसं आपलं वय वाढतं, तसं वयानुसार काही नैसर्गिक बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतात. जसे की पांढरे होणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं, या शरीरामधील हाडांमधलं कॅल्शियम कमी होणं. त्याच प्रकारे आपल्या डोळ्यामध्ये जी नैसर्गिक पारदर्शक भिंग असतं, नेत्रभिंग ज्याला आपण लेन्स असं म्हणतो, ते धूसर होत जातं आणि त्यालाच मोतीबिंदू असं म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही जगातील सगळ्या व्यक्तींमध्ये घडणार आहे. परंतु ते घडण्याचा काही वेळ असतो. तर 40शी नंतर किंवा 50शी नंतर आपल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदूचे बदल व्हायला सुरुवात होते. परंतु काही जणांना मधुमेह, ब्लड प्रेशर, अस्थमा किंवा थायरॉइड किंवा डोळ्यांमध्ये सतत सूज येणं, डोळ्यांना काही इजा झालेली असणार, या सगळ्या गोष्टींमुळे मोतीबिंदू हा लवकर देखील होऊ शकतो. परंतु घाबरून जाण्यासारखं कारण नाही. आजकालच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय सोपी आणि सुरक्षित झालेली आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांचे वेळेत म्हणजे 40शी नंतर वार्षिक नेत्र तपासणी करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.